दोन दिवसांपूर्वी संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मराठवाड्याची एक बैठक पार पडली आणि जिथे भाजपची ताकद आहे तिथे स्वबळाचा नारा भाजपने दिलेला आहे। या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजप नेते कैलास गोरंट्याल आहेत। साहेब, खरं तर बैठकीला तुम्ही देखील उपस्थित होता, नेमकी काय ठरलंय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये? हे बघा, मी डिटेल तर काही बोलू शकत नाही, पण जिथं ताकद असेल भारतीय जनता पार्टीची तिथं फ्री हँड द्या म्हणून आम्ही सांगितलेलं आहे। आणि फ्री हँडसाठी आमचे जे वरिष्ठ आहे त्यांनी जिल्हाध्यक्ष आणि जे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते सन्मान्य आपला रावसाहेब दानवे साहेब, बबन लोणीकर साहेब, नारायण कुचे साहेब, भास्कर दानवे साहेब, या लोकांना आपल्या पद्धतीने तुम्ही जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असं ठरलेलं आहे। आणि हे पण सांगितलं की टोकाची भूमिका घ्यायची नाही। आम्ही म्हटलं मी टोकाची भूमिका घेणार नाही, असे 2-3 गोष्टी ठरलेली। जालन्यामध्ये काय होईल? कारण शहराचे तुम्ही नेते आहात, तुमच्याकडे सगळं म्हणजे निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, तर जालन्यामध्ये तुमची युती होईल की मैत्रीपूर्ण लढत होणार आहे शिवसेनेसोबत? 99% तर मैत्रीपूर्ण लढतच होईल, 99% हे मी सांगतोय। कारण जी वाढ रचना सध्या झालेली आहे त्यात 10, 11 आणि 4 इथं मुस्लिम समाजाची जनसंख्या आणि मतदान जास्त आहे। आणि बाकी जे 16 वार्डपैकी 16 प्रभागपैकी 13 प्रभाग आहे, तिथं भारतीय जनता पार्टीचे मतदार जास्त आहे। आणि मला वाटतं की या 13 प्रभागमध्ये आम्ही जास्तीत जास्त निवडून आणणार। आणि जे 4 आणि 10 जिथं आम्ही काढू शकतो, आमची जिथं मला दिसतंय की जर तिथं बेरीजीचं राजकारण केलं तर तिथेही आम्ही काढू शकतात। आणि मी सन्मान्य मुख्यमंत्री सांगितलं की सध्या जालना शहरात महानगरपालिकामध्ये जे निवडून येणारे चेहरे, म्हणजे आफ्टर ऑल पार्टीनंतर चेहरा फार इम्पॉर्टंट असतात राजकारणात, ते चेहरे फक्त भारतीय जनता पार्टीकडे, बाकी दुसऱ्या कोणत्या पार्टीकडे नाही। म्हणून आम्हाला फ्री हँड द्या असं रिक्वेस्ट होती। प्रभाग रचना जी आहे ती अंतिम झालेली आहे, भाजपची कुठपर्यंत तयारी आली महानगरपालिका निवडणुकीची? प्रभाग 10 मध्ये काही संभाजीनगरचा भाग आला होता, त्यात आमचे जे तेथील उमेदवाराने ऑब्जेक्शन घेतलं आणि मला वाटतं की तेवढा एक फायदा आम्हाला प्रभाग 10 मध्ये झालेला आहे। तिथं लक्कडकोटचा गड्डा म्हणून जे फेमस आहे तिथला एरिया जर बघितलं तर नदीचा पलीकडचा त्या भागचा एरिया आहे आणि याला इकडं जोडलं गेलं। मग त्याला रिक्वेस्ट करून आम्ही संभाजीनगरमध्ये जोडायला केलं, ज्याचा फायदा प्रभाग 10 मध्ये आमच्या नगरसेवकाला होईल। कारण तिथं बघितलं तर 60-40 होता जनसंख्येनं, मुस्लिम समाज 60 होता आणि 40% हिंदू समाज होता। आता हा जे आम्ही ते गड्डा जिथे आय थिंक मुस्लिम समाज आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आय थिंक 1200 की 1300 मतदान होता, त्याला आम्ही तिकडं कन्वर्ट केलं 5, तर मग एकदा आम्ही 50-50 आलो कुठं 10 मध्ये। आणि तिथं मला वाटतं की जर तिथं प्लॅनिंग चांगलं केलं आणि काही तिथले स्थानिक लोक आणि काही आमच्याकडे काही मुस्लिम समाजाचे पण उमेदवार मागतात, जे स्ट्रॉंग असेल, जे निवडून असेल, जे मेरिट आहे त्यांचं, अशा लोकांना आम्ही तिकीट देऊन तिथं तेही 10 मध्ये 4-4 काढण्याचे प्रयत्न राहील। मैत्रीपूर्ण लढत झाल्यास भाजपचे किती उमेदवार निवडून येतील आणि महापौर कोणाचा होईल जालना महानगरपालिका? कारण पहिल्यांदा निवडणूक होते, पहिलाच महापौर जालना शहराला मिळणार। मी जेव्हा प्रवेश केला तेव्हाही सांगितलं सन्मान्य मुख्यमंत्र्यांना की भारतीय जनता पार्टी 84 मध्ये 84 मध्ये महाराष्ट्रात 2च भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष झाले, त्यात जालन्याचे व्यंकटेश गोरंट्याल झाले। आणि आगामी महानगरपालिका पहिला मेयर भारतीय जनता पार्टीचा होईल असं मी त्यांना बोललोय। आणि राहिलं किती निवडून येईल तो हे बघा, आता 35+ तर आम्ही घेऊन चालतोय। आता 10 नंबर आमचा क्लिअर झाला, जे यादी प्रसिद्धी झाल्यानंतर तिथून आम्ही किती काढू शकतो ते एक आम्हाला माझ्या डोक्यात येईल। आणि प्रभाग क्रमांक 4 तिथं कसं फिल्डिंग लावायचं, तिथं आम्ही कसं काढता येईल ते एक आम्हाला बघावं लागेल। आणि सर्वात किचकट आहे 11 नंबर, जिथं 75% मुस्लिम आहे आणि 25% हिंदू आहे। तर तिथंही मला काही मुस्लिम समाजाचे माझे मित्र आहे, काही तिथले माजी नगरसेवक आहे, काही आम्हाला मानणारे लोक आहे मुस्लिम समाजात, त्यांचीही इच्छा आहे की
तुम्ही आम्हाला इथून तिकीट द्या आणि तिथं जर बेरीज जर चांगला जमवला तर तिथंही शायद 2 तर काढू शकतो असं मला वाटतंय. पण प्रभाग रचना जोपर्यंत फ्लॅश होत नाही, जोपर्यंत आम्हाला माहित नाही, तर संख्या सांगणे म्हणजे अतिशयोक्ती होईल. म्हणून माझ्या वक्तव्यात 35+ आता करून घेतो मी. साहेब, तुम्ही मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिलेले आहे, मात्र महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर तुम्ही मित्र पक्षांच्या नेत्याशी काही बोलणार आहेत का, चर्चा करणार? जसं आता शिवसेनेचे अर्जुन खोतकर आहे, तिकडं राष्ट्रवादीचे अरविंद चव्हाण यांच्यासोबत चर्चा करणार की तुमचा निर्णय झालेला आहे? हे बघा, हे निर्णय घेण्याचं काम आमचे जिल्हाध्यक्ष नारायण कुचे साहेब, सन्मान्य रावसाहेबजी दानवे, सन्मान्य बबन लोणीकर यांना आहे, आम्हाला नाही. कारण मी तर एक कार्यकर्ता, माझ्याकडे काही पोस्ट नाही, पण नेतृत्व ह्यांच्या आहे आणि त्यांच्या नेतृत्वात मी इलेक्शन लढणार. तुम्ही म्हणताय निर्णय ते घेणार, पण त्या दिवशी अशी माहिती की मुख्यमंत्र्यांनी कैलास गोरंट्याला विचारलंय काय करायचं ते. तुम्हारे हजारों सवालों से मेरी खामोशी सही न जाने कितने राजों को पर्दा करते, त्यावर काही बोलत नाही. साहेब, शेवटचा एक प्रश्न शेतकऱ्याचा. नुकसान प्रचंड झालंय. भाजप सरकारनं, महायुती सरकारनं मदत जाहीर केली. दिवाळीपूर्वी मदत शेतकऱ्यांना मिळेल का? हे बघा, 31,000 कोटीपेक्षा जास्त मदत शेतकऱ्यांनी या सरकारने दिली. मला ना वाटतं की आतापर्यंत या महाराष्ट्राच्या, जेव्हापासून महाराष्ट्र राज्य निर्माण झाला तेव्हापासून आतापर्यंत एवढी मदत कोणत्या सरकारने केली नाही. मी काँग्रेस सरकारमध्ये होतो, मी उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये होतो आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये. मी तिन्ही सरकार बघितले, त्यात जे सर्वात जास्त सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने जी मदत केली कोणी केलेली नाही. एक पहिला टप्पा आलेला आणि दुसरा टप्पा म्हणजे दिवाळीच्या अगोदर देण्याची शासनाची तयारी आणि दिवाळी लोकांचं गोड होईल. नक्कीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल अशी अपेक्षा कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर जालना शहर महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक होतीये आणि या निवडणुकीमध्ये महापौर भाजपचाच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर या जालना महानगरपालिकेमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल अशी शक्यता देखील कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केलेली आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.